सदैव सत्यासोबत। माझ्यावर 4 वेळा अत्याचार करण्यात आले। माझा प्रचंड मानसिक छळ झाला। माझ्या मरणाचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला। प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असं तळहातावरील सुसाईड नोटमध्ये लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवलं होतं। या प्रकरणातील प्रशांत बनकरला आता पोलिसांनी अटक केली होती। त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर गोपाल बदने यांचाही कसून शोध सुरू आहे। या प्रकरणातील महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होत्या। त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हे अद्यापही फरार आहे। मूळ परळी येथील रहिवासी असलेल्या बदनेवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे। बनकर सामान्य नागरिक असल्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास सुरू करत अनेक ठिकाणी छापे टाकले। प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर तो आपल्या एका मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून पहाटे 4च्या सुमारास पुणे परिसरात ही कारवाई केली। पोलिसांनी फार्म हाऊसला वेढा घालून त्याला बेड्या ठोकल्या। अटकेनंतर बनकरला फलटण शहर पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे। दरम्यान दुसरा आरोपी जो पोलीस असल्याचं सांगितलं जातं तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। प्रशांत बनकरला अटक झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी चर्चा केली आणि महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या पोलिसांवर तसेच इतर सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा असे आदेश दिले। दोशी म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक बदनेला निलंबित करण्यात आलं आहे। प्रशांत बनकर पोलीस नसून सामान्य नागरिक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.